हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची. या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग 8. भागेश्वर निवासातील रात्रीचं प्रवचन संपलं. श्रोते स्वामीजींना नमस्कार करून जाऊ लागले. सौ सरलाताई मला म्हणाल्या, सुषमाताई जरा थांबता का? ह्यांच्या म्हणजे स्वामींच्या पाठीत उसण भरली. मोनिकाला उचलून गादीवर झोपवायचे. मी म्हटलं, ठीक आहे, मी थांबते. त्या दिवसापासून मी रात्री दररोज प्रवचनानंतर खोल्या झाडून सर्व सतरंजांच्या नीट घड्या करून व्यवस्थित जागी ठेवणे, अंथरुणं घालून वृद्ध आजींना, छोटी नात मोनिका हिला उचलून अंथरुणावर आणून निजवणे, या कामात सरलाताईंना मदत करून नंतर सायकलवरून घरी जात असे. यापूर्वी बरेच दिवस माझ्या मनात येत असे की एकट्या सरलाताई ही सर्व कामं या वयात करतात. श्रोते प्रवचन संपलं की निघून जातात. आपण यांना या कामात जरा मदत केली तर? पण विचारायचं कसं? स्वामीजींना आवडेल का? आज आपणहूनच सरलाताईंनी विचारलं. त्या दिवसापासून दररोज प्रवचन संपल्यानंतर मी ते काम आनंदानं करू लागले. त्यांच्या मुलांपैकी कोणी आलं असलं तर स्वामीजी म्हणत, आज मुलं सर्व करतील, तुम्ही जायला हरकत नाही. पुढे मुलं आली असली तरी स्वामीजी म्हणत, तुम्ही तुमची कामं करून जा. कारण त्यांना माहिती होतं की आम्हाला सर्व कामं करण्यात आनंद वाटतो. मी अंथरुणं घालत असताना कधीकधी सरलाताई येऊन थोडा हात लावल्यासारखा करत. मी त्यांना विचारलं, मी अंथरुणं घालते ती तुम्हाला हवी तशी होत नाहीत का? त्या म्हणाल्या, तसं नाही, पण काही मंडळी मुद्दाम विचारतात, अंथरुणं कोण घालतं? मग त्यांना सांगायला बरं पडतं की अंथरुणं मी घालते. मला मोठी गंमत वाटली प्रश्न विचारणाऱ्यांची आणि उत्तर देणाऱ्याची. काही मंडळी अशी असतात की आपण काही करणार नाहीत आणि दुसऱ्यानं केलेलं आवडणार नाही. ही मनोवृत्ती काय? त्याचबरोबर सर्वांची मनं सांभाळण्यासाठी संतांची धडपड. 2 विरुद्ध डोकं एकाच वेळी समाजात वावरत असतात. सुषमाताई म्हणतात, तुम्ही योग्य वेळी मला मार्गदर्शन करण्यासाठी भेटलात म्हणून बरं झालं. नाहीतर विचार करून मला खरंच वेड लागलं असतं. लोक असे का वागतात? किती स्वार्थ. स्वामीजी म्हणतात, असं काही बोलू नकोस, तू कधीच वेडी होणार नाहीस. मी जर काही न करता स्वस्थ बसून राहिलो तर स्वरूपानंद म्हणतील, मी हे तुला दिलं कशाला? नुसतं स्वस्थ बसायला? तू सर्वांच्या उपयोगी पडायला हवंस. तसंच तुला सांगतो, तू खरंच मोठी होणार आहेस हे मी बाकीच्या मंडळींना सांगत नाही. त्यांना म्हणत नाही तुम्ही मोठे होणार, तुम्हा दोघींनाच म्हणतो. त्यात तू जास्त चिंतन करतेस, स्वतःचे दोष काढून टाकण्याचा प्रयत्न करतेस. तुझ्याजवळ विवेक आहे, तू लवकर पुढे जाशील. पुढे 25 वर्ष नकोत, पण काही काळ हा जायलाच लागतो. त्याखेरीज ते होत नाही. सुषमाताई म्हणतात, हा मत्सर अस्वस्थता कशानं जाईल? मी खूप प्रयत्न करते, पण पूर्वीच्या घटना घेऊन मन समोर उभं राहतं. स्वामीजी म्हणतात, सद्गुरूच तो घालवू शकतात. एरवी विश्वामित्रांसारख्यांना देखील मत्सर आवरता आला नाही. सुषमाताई म्हणतात, मत्सर घालवणं हे सद्गुरूंच्या हाती हे खरं, पण आपण काय केलं असता सद्गुरू कृपा होऊन मन स्वच्छ होईल? स्वामीजी म्हणतात, तू सध्या करते आहेस तेच. ज्याच्याबद्दल मत्सर वाटत असेल त्याला प्रत्यक्ष जाऊन भेटावं, मनोमन साष्टांग नमस्कार घालावा, त्याचे गुण आठवावे, त्याची प्रकृती बाजूला सारून आत्मरूपाकडे पाहावं, असा अखंड प्रयत्न करायला हवा. सुषमाताई म्हणतात, आता मी यापुढे काय करायचं ते सांगा.
स्वामीजी म्हणतात, ते चरित्र लेखनाचं काम पूर्ण करायचं आहे आणि इतर लेखन करायचं आहे. काल व्याख्यानासाठी गेलात, तसं कुठे निमंत्रण आलं तर व्याख्यान प्रवचन करायचं. मी यापुढे प्रवचन करणार नाही. आपण पूर्ण झाल्याशिवाय प्रवचन करून काय उपयोग, असं पुन्हा म्हणायचं नाही. प्रत्येकानं जर तसं ठरवलं तर बोलणारी व्यक्तीच मिळणार नाहीत. कारण पूर्णत्वापर्यंत पोहोचणं ही सोपी गोष्ट नाही. आपण साधना करत असताना जेवढं आपल्याला कळलं तेवढंच सांगायचं, सद्गुरूंची आज्ञा पाळायची. निरनिराळ्या संप्रदायांची जी मंडळी आहेत, त्यात ध्यान संप्रदाय, नाम संप्रदाय, समर्थ संप्रदाय, वारकरी संप्रदाय या मंडळींशी वागताना, बोलताना, प्रवचन करताना आपल्याला या सर्व साधना प्रकाराची माहिती आहे हे त्यांना जाणवलं पाहिजे. त्यांना आपल्याविषयी आदर वाटायला पाहिजे. त्यासाठी शास्त्राचा, सद्ग्रंथांचा अभ्यास आवश्यक आहे. त्या जोडीनं साधनेनं येणारा अनुभव पाहिजे. स्वानुभवाशिवाय जे बोलणं होतं ते केवळ शाब्दिक पातळीवर असल्यानं त्याचा फारसा प्रभाव पडत नाही. म्हणून नेमकं बोलणं पाहिजे. बरेचसे श्रोते सामान्य पातळीवरचे असतात, तरी त्यात काही जाणकार श्रोते असतात. म्हणून बोलण्यात अपसिद्धांत येता कामा नये. सावधपणे बोललं पाहिजे. नित्याच्या साधनेत ध्यान 1.5-2 तास बसून नामस्मरण, पूजा अर्चा यासाठी शक्य तर किमान 3-4 तास द्यावेत. स्वतंत्र केंद्र चालवायचं. 25-30 मंडळींना तरी त्यांची प्रकृती पाहून आपण त्यांना परमार्थ मार्गाची गोडी लावतो, साधना मार्गावर स्थिर करतो, असं झालं पाहिजे. तुमच्याजवळ बुद्धी आहे, वक्तृत्व आहे, स्वतंत्र विचारशक्ती आहे, तेव्हा हे सर्व काम तुमच्याकडून व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. तेव्हा त्या तऱ्हेनं जिद्दीनं काम करायला लागा. त्यातच तुमचं अंतिम कल्याण आहे. आज इथेच थांबूया. यानंतरचा 9वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.